हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आणि आज आपण शिकणार आहोत पोयम नंबर 3.1 वाय. आता वाय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतं. तर ह्या कवितेत कवीने एका क्युरियस बॉय म्हणजेच एका लहानशा मुलाच्या माध्यमाने ही पोयम आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. लेट्स सी की ह्या मुलाचे काय काय प्रश्न आहेत. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय हु इज ऑलवेज आस्किंग वाय. मला एक क्युरियस लिटिल बॉय माहिती आहे. क्युरियस म्हणजे जो नेहमी आतुर असतो नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा त्याबद्दल नवीन माहिती गोळा करण्यासाठी. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय हु इज ऑलवेज आस्किंग वाय. ऑलवेज म्हणजे नेहमी तो प्रश्न विचारत असतो की का. वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाव, वाय नॉट, वाय बाय अँड बाय. वाय दिस, हे का, ते का, आता का, नंतर का, हे कशाला, ते कशाला, हे तो नेहमी प्रश्न विचारत असतो. ही वॉन्ट्स टू नो वाय वुड शुड स्विम, वाय लेड अँड मार्बल्स सिंक. आता ह्या मुलाला प्रश्न पडतं की लाकूड म्हणजेच वुड हे का तरंगतं पाण्यामध्ये. आणि लेड म्हणजे एक मेटल आहे, ओके. आणि मार्बल म्हणजे जे कडप्पा असतं घरात आपल्या त्याला मार्बल म्हणतात, ओके. मार्बल स्टोन. तर हे पाण्यामध्ये का ते बुडतं, का सिंक होतं. सिंक म्हणजे बुडणं, ओके. पाण्यामध्ये बुडतं. वाय स्टार्स शुड शाईन अँड विंड शुड ब्लो. स्टार्स का चमकतात आणि जी विंड्स आहेत, हवा आहे, ते का सगळीकडे ब्लो होतात, ठीक आहे. अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. आपण का खातो, आपण का पितो, हे सगळे त्याला प्रश्न पडतात. लेट्स सी द नेक्स्ट पॅरा. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड वाय दे क्रॉस द स्काय. आता त्या मुलाला हे समजून घ्यायचं आहे की हे जे ढग आहेत, जे क्लाउड्स आहेत, व्हॉट मेक्स म्हणजे हे कशाने बनले आहे, ओके. अँड वाय दे क्रॉस द स्काय. वाय दे क्रॉस द स्काय म्हणजे हे सतत का हलत राहतात, जे आकाशात ते तरंगत आहेत, मूव्ह होत राहतात आहेत, तर ते का होत राहत आहेत. वाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स अँड वाय द फ्लावर्स डाय. वाय सिंग्स म्हणजे जो सूर्य मावळतो, ठीक आहे, तो का त्या हिल्सच्या मागे जाऊन मावळतो. आणि वाय द फ्लावर्स डाय, जे नवीन फुलं उगवतात ते का परत मरतात म्हणजे बावतात, ठीक आहे, ते तसेच का नाही राहत. हे सगळे त्या मुलाच्या मनात हे प्रश्न पडतात. ही वॉन्ट्स टू नो वाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. आता त्याला हे माहिती करायचं आहे की हे जे बेलो आहे, जे एक अवजार आहे जे गोल्डस्मिथ वापरतात, ठीक आहे, जे लोखंडाचं बनवतात ना, ते लोक हा अवजार वापरतात. तर तो हे विचारतोय की ह्याच्यातून हवा का येते आहे. त्याच्या नोज मधून म्हणजे जो होल आहे त्याच्यातून त्यांनी नोजचा उल्लेख केला आहे, ओके. आणि त्याच्यातून हवा का येते आहे ते तो विचारत आहे. Why pop guns should go pop and why the ocean ebbs and flows. पॉप गन म्हणजे एक खेळणं आहे, बंदूक आहे, ठीक आहे. त्याच्यातून का आवाज येतोय पॉप पॉप असा. आणि वाय ओशन्स एब्स अँड फ्लोज. एब्स म्हणजे बघा, टाईड वॉटर मूव्ह अवे फ्रॉम द लँड. जे लाटा येतात पुढे मागे जातात, तर ते का येत आहेत, शांत का नाही आहे, हे प्रश्न त्या मुलाच्या मनात पडत आहेत, ओके. नेक्स्ट पॅरा. He wants to know why fish have gills and why boys cannot fly. त्याला हे माहिती करून घ्यायचं आहे की फिशला जे गिल्स आहेत, हे असे गिल्स असतात फिशला, ठीक आहे. तर हे कशासाठी आहे, त्याचा काय रिझन काय आहे. अँड वाय बॉईज कॅनॉट फ्लाय म्हणजे मुलं का नाही उडू शकत, मी का नाही उडू शकत. वाय स्टीम कम्स फ्रॉम द किटल स्पाउट. जी किटल आहे त्याच्यामधून वाफ का येते आहे, हे जे स्पाउट आहे त्याच्यामधून वाफ का येत आहे. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. पाऊस का पडत आहे ढगातून. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. ठीक आहे. आता कोल म्हणजेच की कोळसा का जळतो आणि हे जे दगडी आहेत हे का नाही जळत, हे सगळे प्रश्न त्याच्या मनात पडतात. हाऊ सीड्स गेट इन द ऍपल कोर. आता ऍपल जो आहे त्याच्यामध्ये बिया असतात लहान लहान. कोर म्हणजे जो मधला भाग आहे, सेंटर आहे, त्याच्यामध्ये बी कशी पोचते. आपण पण हा विचार करतो कधी कधी की नारळात पाणी कसं येतं, ठीक आहे. तसाच हा मुलगा प्रश्न विचारत आहे. अँड मॅरो इन द बोन. मॅरो म्हणजे जे सॉफ्ट फॅटी सबस्टन्स असतं, एखादी नळी असते त्याच्यामध्ये जे सॉफ्ट सॉफ्ट असतं ना, त्याला मॅरो बोलतात, ओके. तर ते तो प्रश्न विचारतो आहे. ही वॉन्ट्स टू नो वाय आईस शुड मेल्ट.
वाय स्पायडर ईट द फ्लाईज. आता त्याला हे जाणून घ्यायचं आहे की बर्फ का वितळतं, हे स्पायडर जे आहेत ते फ्लाईजला का खातात. वाय बी शुड स्टिंग अँड वाय द ईस्ट शुड मेक द डव टू राईज. आता बी शुड स्टिंग म्हणजे जी हनी बी असते, मधमाशी जे आपल्याला स्टिंक मारते, ठीक आहे, त्याला तो विचारतो आहे ती का अशी मारते आहे. वाय द ईस्ट शुड मेक द डव राईज. ईस्ट म्हणजे ना काही ऑर्गॅनिझम्स असतात जे सपोज पिझ्झाचं डव म्हणजे काय, कणिक जे मळतो ना आपण पीठ, त्याला त्याला डव म्हणतात. तर तुम्ही जर बघितलात पाव बनवताना, पिझ्झा बनवताना त्याच्यात ईस्ट ऍड केलं जातं, ज्याच्यामुळे ते डव आहे ते जास्त फुलतं. जे ब्रेड आपण खातो ना त्याच्यामध्ये ईस्ट असतं, किंवा पिझ्झाचं ब्रेड असतं, डव असतं, त्याच्यामध्ये पण ईस्ट टाकतात सो दॅट इट कॅन बी फ्लफी. ओके. सम ऑफ हिज वाईज आर नॉट टू हार्ड टू आन्सर इफ युल ट्राय. तर त्याचे काही प्रश्न एवढे पण इझी नाही, एवढे पण हार्ड नाही आहेत की तुम्ही ते उत्तर नाही देऊ शकत, तुम्ही ट्राय करू शकता. बट अदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड अ रिझन वाय. पण काही प्रश्न असे सुद्धा आहेत जे कोणालाच माहिती नाही आहे की हे असं का आहे. सो आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल. काहीही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. थँक्यू. बाय बाय.